चला विद्यार्थ्यांना आज आपण काय बघत आहोत तर आज आपण रांगेतील स्थान दिशाज्ञान यावर आपण माहिती घेणार आहोत. आता पहिल्यांदा रांगेतील स्थान कसं काढायचं ह्याच्याविषयी पूर्ण माहिती पाहिजे की आपल्याला रांगेमध्ये उजवीकडून कितवा आहे, डावीकडून कितवा आहे, कधी एक ऍड करायचा, कधी एक मायनस करायचा. जेव्हा सगळे टोटल विद्यार्थी दिलेले असतात तेव्हा कधी कधी एक ऍड केला जातो किंवा मायनस केला जातो. याच्याविषयी पूर्ण माहिती आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. एका रांगेत 20 विद्यार्थी आहेत. राम डावीकडून 7वा आहे तर तो उजवीकडून कितवा असेल? प्रश्न काय आहे? एका रांगेत सांगितलंय त्यांनी, एका रांगेत 20 विद्यार्थी आहेत. राम डावीकडून 7वा आहे तर तो उजवीकडून कितवा असेल? ठीक आहे, ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी. आता एका रांगेत टोटली विद्यार्थ्यांची संख्या किती आहे पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं आहे. हे टोटली विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे? 20 आहे. ओके, राम डावीकडून 7वा आहे. राम डावीकडून कितवा आहे? 7वा आहे. तर तो उजवीकडून कितवा असेल? म्हणजे त्याचाच पुन्हा क्रमांक काढायचा. एक तर डावीकडचा मला नंबर माहिती आहे की मी डावीकडे 7वा आहे तर मी उजवीकडे कितवा असणार आहे. ओके, मग मला इथं 20 मध्ये एक काय करावं लागेल? ऍड करावं लागेल आणि ह्याला काय करावं लागेल? मायनस करावं. आता ताईंनी एक ऍड केला, एक मायनस केला, 7ला मायनस, कारण त्याचा डावीकडचा नंबर मला माहिती आहे पण मला उजवीकडचा त्याचा नंबर माहित नाही. मग ह्या दोघांचे जर मी मायनस केले प्लस केले तर किती आले बाळांनो? 21 आले. 21 मधून 7 मायनस केले तर माझं उत्तर किती आलं? 14. म्हणजे काय आहे तर तो कितवा आहे? 14वा आहे. पुढे एका रांगेत एखादा मुलगा डावीकडून 8वा आणि उजवीकडून 11वा आहे तर तो एकूण किती? म्हणजे एका रांगेत बघा त्यांनी आता इथं करताना काय दिलंय की मगाशी काय दिलं? डावीकडचा नंबर माहिती होता, उजवीकडचा नंबर काढायचा होता. आता देताना डावीकडचा आणि उजवीकडचा नंबर दिलेला आहे पण रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत सांगितलेत का? नाही. तर एकूण टोटली मुले काढायचे आहेत आपल्याला. इथं जर मला मुले काढायचे असेल तर मी मायनस किती करणार? एक. मगाशी मी एक ऍड केलता, आता मी एक काय केलेला आहे? मायनस केलेला आहे. पहिल्यांदा मला डावीकडचा आणि उजवीकडचा नंबर मी पहिल्यांदा काय करते? ऍड करते. यांची ऍडिशन किती आली? 19 आणि त्याच्यामधून एक मायनस करते. माझं उत्तर किती आलं? 18. हे खूप आवश्यक आहे. मायनस एक करणं, प्लस ऍड करणं व एक करणं. पुढे एका रांगेत 21 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, विद्यार्थी संख्या किती आहे? 21 आहे. एका रांगेत 21 विद्यार्थी आहेत. डावीकडून 11वा विद्यार्थी कोणत्या स्थानावर असेल? अगदी बरोबर. आता मगाशी पहिल्या गणितामध्ये त्यांनी आपल्याला एकूण विद्यार्थीच दिलते, तिथं आपण एक ऍड केला होता. त्याच्यानंतरच्या गणितामध्ये आपल्याला डावीकडून आणि उजवीकडून सांगितला तर दोघांची ऍडिशन केली, मायनस एक केला, आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे होते. आता पुन्हा काय करणार आहोत? आपल्याला एकूण विद्यार्थी दिलेले आहेत, फक्त मध्यभागी विद्यार्थ्याचा नंबर कितवा आहे हा काढायचा आहे. तर त्यांनी देताना आपल्याला काय दिले त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊया. त्यांनी आपल्याला देताना काय दिलेलं आहे? 21 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 21 विद्यार्थी आहेत. आता मगाशी केल्याप्रमाणे 21 मध्ये मी एक ऍड करणार, माझी संख्या किती झाली? 22. मध्यभागचा विद्यार्थी काढायचा आहे, भागिले 2 करणार, किती उत्तर आलं? 11. म्हणजे 11वा जो विद्यार्थी आहे तो कुठल्या स्थानावर उभा आहे? तर तो बरोबर मध्यभागी उभा आहे. कुठल्या स्थानावर उभा आहे? तर मध्यभागी उभा आहे. एका रांगेत 30 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, एका रांगेत 30 विद्यार्थी आहेत. डावीकडून 5वा आणि उजवीकडून 6वा विद्यार्थी यांच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता दोघांच्या मधील काय करायचे आहेत? मला विद्यार्थी काढायचे आहे. आता दोघांच्या मधलेच काढायचे, त्याच्यामुळे मला एक ऍड करायचं आहे का? नाही. एक मायनस करायचं आहे का? नाही. कधी करते ते बघा विद्यार्थ्यांना, मी एक कधी ऍड करते, एक कधी मायनस करते. जेव्हा मी पहिलं गणित दिलं तेव्हा मध्ये एकूण विद्यार्थी दिलते, त्याच्यामध्ये एक ऍड केला. मला डावीकडचा विद्यार्थी होता, उजवीकडचा विद्यार्थी माहित नव्हता, त्याचं स्थान काढायचं. दुसऱ्या गणितामध्ये त्यांनी काय केलं की डावीकडचं आणि उजवीकडचं त्या विद्यार्थ्याचं स्थान सांगितलेलं पण मला एकूण विद्यार्थी काढायचे होते, मी तिथं मायनस केलं. बरोबर. मागच्या गणितामध्ये त्यांनी काय केलं? टोटली विद्यार्थी सांगितलेले एक एवढे आहेत, त्याच्यामध्ये ह्याचा क्रमांक एवढा आहे तर त्याच्या पुढचा विद्यार्थी कितवा असेल? सेम तीच प्रोसेस केली. आता त्यांनी मला गणित काय केलं? थोडस
जरा फिरवून विचारले की एका रांगेमध्ये 30 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 30 विद्यार्थी आहेत. चला ताई एक ऍड घ्या, नाही घ्यायची गरज. त्यांनी काय आधी प्रश्न विचारलाय तो पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्यायचा. एका रांगेत 30 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, आहेत. डावीकडून 5वा आणि उजवीकडून 6वा विद्यार्थी. ठीक आहे, डावीकडचा 5वा आणि उजवीकडचा 6वा विद्यार्थी यांच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? ठीक आहे ना, डावीकडचा आणि उजवीकडचा 5वा आणि 6वा ह्यांच्यामध्ये मला विद्यार्थी संख्या काढायची आहे. ठीक आहे, आता एका रांगेतील विद्यार्थी संख्या किती आहे टोटली? आता इथं मी प्लस करणार की मायनस करणार, म्हणजे मी बेरीज करणार की वजाबाकी करणार? बघा, प्रश्न त्यांनी वजाबाकी करूनच कारण विचारलेला आहे. तर यांच्या मध्येच त्यांनी शब्द टाकलाय किती विद्यार्थी आहेत, यांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी आहेत, म्हणजे मला इथं मायनसच करावं लागेल. ठीक आहे, पुन्हा डावीकडून नंबर किती आहे त्याचा? 5वा. उजवीकडचा नंबर किती आहे? 6वा. दोघांची ऍडिशन किती झाली? 6 आणि 5 11. 11 मायनस 30 करा वजाबाकी. 30 मधून 11 गेले, किती राहिले? किती राहिले? जात नाही, बरोबर आहे. हा 10 घेतले, बरोबर. इथे 2 राहिले. हा 10 मधून 11 गेले, 9 राहिले. 10 मधून 1 गेला, किती राहिले? 9. आणि 2 मधून 1 गेला, 9. किती विद्यार्थी संख्या राहिली टोटली? 21. आहे का माझं ऑप्शन मध्ये उत्तर? आहे. आलं का माझं उत्तर? आलं. कारण मला दोघांच्या मधले विद्यार्थी काढायचे आहेत, मी दोघांचे ऍडिशन करणार. माझ्याकडे जेवढे टोटल विद्यार्थी आहेत ते त्याच्यामधून काय करणार? मी मायनस करणार आहे. पुढे एका रांगेत 40 विद्यार्थी आहेत, त्यात पहिल्या 18 मुले आणि उरलेल्या मुली आहेत. तर उजवीकडून 10वी मुलगी, 10वीकडून कितवी असेल? ठीक आहे, प्रश्न घेतलाय, वाचू. एकदा प्रश्न वाचा, काय सांगायचं त्यांचं म्हणणं आहे ते. एका रांगेत 40 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, एका रांगेत 40 विद्यार्थी आहेत, त्यात पहिल्या 18 मुली आहेत. पहिल्या किती मुली आहेत? 18 मुली आहेत, मुले आहेत. आणि उरलेल्या मुली आहेत. ठीक आहे, उरलेल्या कोण आहेत? मुली आहेत. तर उजवीकडून 10वी मुलगी, उजवीकडून कितवी सांगितले त्यांनी? 10वी मुलगी. डावीकडून कितवी असेल? डावीकडचा तिचा नंबर कितवा असेल? आता मी काय करणार आहे? टोटली विद्यार्थी किती आहेत? मायनस काय करणार आहे? कितवी मुलगी आहे? उजवीकडून 10वी आहे. प्लस किती करणार? 1. घ्या सोडून, किती आलं? 10 आणि 1 11. 11 मधून 40 गेले, किती राहिले? पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले त्याप्रमाणे करूया आपण. 40 मायनस 10 प्लस 1, बरोबर. आता आपल्याला जे मगाशी आपण सांगितले की आपले जे काही एकूण विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये 1 ऍड करणार आपण आणि मायनस किती करणार आपण? 10 करणार. ह्या दोघांची ऍडिशन किती आली? 41. 41 मधून किती मायनस करणार? 10. किती उत्तर आलं आपलं? 31. आता टोटल विद्यार्थी किती आले? 31. मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच केलं आपण. मी पहिल्यांदा जे केलं की ऍडिशन मध्ये 1 केला, त्याचप्रमाणे मी आता पण काय केलं? ऍडिशन मध्ये 1 केला. कारण त्याचा कितवी क्रमांक काढायचा होता? डावीकडून कितवा आहे तो काढायचा होता. मग मी काय केलं? एकूण टोटली विद्यार्थी अधिक 1 केलं, मायनस त्याचा उजवीकडचा नंबर मी मायनस केला, म्हणजे वजा केला. 41 मधून वजा 10 केले, तर माझं उत्तर किती आलं? 31. बरोबर आहे. किती उत्तर आलं? 31. म्हणजे त्याचा कितवा क्रमांक आहे डावीकडून? 31वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 31वा क्रमांक आहे. पुढे मी नवीन टॉपिक चालू करते. हे झालं आपलं कुठलं ज्ञान झालं? रांगेतील स्थान झालं, की रांगेमध्ये एवढे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये एवढा हे आहे, एवढा आहे. ओके, एवढा डावीकडून कितवा, उजवीकडून कितवा, टोटली विद्यार्थी किती. मी कधी मायनस केलं, कधी ऍड केलं, तुम्हाला एक कळालं असेल. त्याच्यानंतर पुढचं आहे दिशा ज्ञान. दिशा ज्ञान मध्ये
काय घेणार आहोत आपण? दिशाज्ञान टॉपिक बघतोय. कुठला टॉपिक बघतोय? दिशाज्ञान. दिशाज्ञान, तुम्हाला दिशाज्ञान ह्याच्यावर काय प्रश्न विचारले जातात? पहिल्यांदा आपण प्रश्न बघू. दिशाज्ञान ह्या टॉपिकवर काय प्रश्न विचारले जातात? पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जातं की पहिल्यांदा मुख्य म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे दिशा कशा घेतल्या जातात. दिशा हा टॉपिक नकाशावर आधारित घेतला जातो. दिशा ह्या नकाशावर घेतल्या जातात. काय बरेचसे विद्यार्थी असतात, ताई माझं घर आहे ना सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला माझ्या घराचं तोंड आहे, माझ्या दरवाजाचं तोंड सूर्य उगवतो त्या दिशेला आहे, बरोबर आहे? हा, पण जेव्हा आपण दिशा हा टॉपिक बघतो तर उत्तर दिशा नेहमी वर आहे, दक्षिण दिशा नेहमी खाली येते, इकडे पूर्व येते, इकडे पश्चिम येते. ह्या दोघांच्या मध्ये उपदिशा येतात. उपदिशा कुठल्या आहेत? तर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या 4 उपदिशा आहेत. 4 मुख्य दिशा आहेत. कळालं? 4 मुख्य दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत. मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो, तर उपदिशांमध्ये 45 अंशाचा कोन तयार होतो. महत्वाचा पॉइंट आहे बघा. काटकोन तयार होतो हा जर मी काढला तर ह्या दोघांमध्ये काटकोन तयार होतोय. इथून जरी मी काढला ह्या दोघांमध्ये काटकोन तयार होतोय. इथून जरी मी काढला काटकोन तयार होतोय. पूर्णपणे 90 अंशाचाच कोन तयार होतो. पण 90 अंशाला जर मी त्याच्यामध्ये एक उपदिशा टाकली तर दोघांमध्ये 45 अंशांनी तो कोन काय केला जातो? विभागला जातो. काय केला जातो? विभागला जातो. म्हणजे इथं किती अंशाचा कोन? 45, इथं 45, इथं 45, इथं 45, 45, 45, 45. मी 45 अंशामध्ये वळालो म्हणजे तो मुख्य दिशाकडे आहे. उपदिशाकडे वळाला. उपदिशाकडे जर त्याचं तोंड असेल तर तो मुख्य दिशाकडे वळाला. जर म्हणला एखादा विद्यार्थी म्हणला राम काटकोनामध्ये उजव्या साईडला वळाला, कुठल्या दिशेने? काटकोनामध्ये वळाला, उजव्या हाताला वळाला. काटकोन म्हणजे मुख्य दिशाच असणार. जेव्हा तुम्हाला 45 अंश सांगतात तेव्हा तिथं उपदिशा असते. आता हे झाले आपले दिशाज्ञानावर. पण दिशाज्ञानावर प्रश्न कसे येतात पहिल्यांदा ते बघूया. आता मुख्य दिशा बघितल्या. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उपदिशा आहेत ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. प्रत्येक मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. उपदिशांमध्ये 45 अंशाचा कोन तयार होतो. ह्या गोष्टी कळाल्या? मग त्याच्या आधारित आपण काय बघूया की प्रश्न कसे विचारले जातात. एका मुलाने पश्चिम दिशेला तोंड केले आहे, ती 90 अंश डावीकडे वळाली तर ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? ठीक आहे. दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता एका मुलीने पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. माझा तोंड कुठल्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. म्हणजे ह्या दिशेला तोंड करून उभा आहे. ती 90 अंश डावीकडे वळाली. आता डावी साईड बघायची, तुझ्या हाताची डावी साईड. माझं तोंड पश्चिमेकडे आहे. माझा डावा हात कुठल्या साईडला जातोय? खालच्या साईडला जातोय. मग त्याला काय म्हणायचं? डाव्या साईडला जातोय ना, म्हणजे खाली जातोय. आणि किती अंशामध्ये वळाली ती? 90 अंशामध्ये वळाली. कुठली दिशा आली? दक्षिण दिशा आली. आणि दक्षिण दिशा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, पण ती वळाली किती अंशामध्ये? 90 अंशामध्ये वळाली. 90 अंशामध्ये जेव्हा ती वळती म्हणजे तिची साईडची दिशा कुठली आलेली आहे? कुठली दिशा आलेली आहे? तोंड कुठल्या दिशेला तिचं आलेलं आहे? तर तिचं तोंड दक्षिण दिशेला आलेलं आहे. कुठल्या दिशेला तोंड आलेलं आहे? दक्षिण दिशेला तोंड आलेलं आहे. पुढे घेऊया. राम उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. ठीक आहे, राम आहे उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. राम उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे म्हणजे वर. तो प्रथम 90 अंश उजवीकडे वळाला आणि नंतर तो 90 अंश
पुन्हा उजवीकडे वळाला, शेवटी तो कोणत्या दिशेला उभा आहे? बरोबर आहे, 90 दोनदा वळालाय, म्हणजे 90° वळालाय, म्हणजे तो मुख्य दिशेकडेच वळाला असणार आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये उपदिशा पण दिल्या जातात. उपदिशा असली की डायरेक्ट कॅन्सल करायचं. 90° वळालाय म्हणजे मुख्य दिशेकडे वळालेला आहे. ठीक आहे. आता तो राम उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. उत्तर दिशा कुठे आहे? वर आहे. तो उजवीकडे 90° वळाला, म्हणजे तो कुठे वळाला? पूर्वकडे वळाला. पुन्हा तो 90° वळाला, म्हणजे कुठली दिशा आली त्याची? दक्षिण दिशा आली. आलं माझं उत्तर? सोपा आहे ना दिशा टॉपिक? फक्त वळायचं आहे, दिशा काढायच्या आहे, एवढंच करायचं आहे. पुढे, संध्याकाळी सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? कुठल्या दिशेला मावळतो? सूर्य उगवतो कुठल्या दिशेला? पूर्वेला. मावळतो कुठल्या दिशेला? पश्चिमेला. सूर्य उगवतो ती दिशाची विरुद्ध दिशा कोणती? सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? तर कोणती आहे? पश्चिम. पुढे, एक व्यक्तीने पूर्वेकडे 5 मीटर चालले, नंतर तो 90 उजवीकडे वळून 5 मीटर चालला, तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे ना. पहिल्यांदा काय करायचं आहे? लेक्चर चालू आहे. काय आहे? कुठल्या दिशेला चालू आहे? कुठल्या दिशेला चालू आहे? परत त्याच्याविषयी घेऊया आपण, की तो कुठल्या दिशेला आलेला आहे, कुठल्या दिशेला चाललेला आहे. बघा, एक व्यक्तीने पूर्वेकडून 5 मीटर चालले, नंतर तो 90 उजवीकडे वळून 5 मीटर चालला. ओके, एक तर तो पूर्वेकडे चाललाय, किती मीटर चाललाय? 5 मीटर चालतो. नंतर तो 90 उजवीकडे वळून 5 मीटर चालतो, तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे. प्रथम तो व्यक्ती पूर्वेकडे 5 मीटर चालतो. ठीक आहे, पूर्वेकडे 5 मीटर चालतो. नंतर तो 90 उजवीकडे वळून 5 मीटर चालतो. नंतर तो उजवीकडे वळून, ही पूर्व आहे, 5 मीटर गेला, 90 पूर्वेकडे वळाला, पुन्हा तिथून किती मीटर चालतोय? 5 मीटर चालतो. कोणत्या दिशेला स्थान असेल त्याचं? दक्षिण पूर्वच्या मध्ये त्याचं काय असणार आहे? तर स्थान असणार आहे. पुढे, एक मुलगा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, दक्षिणेकडे काय करून उभा आहे? तोंड करून उभा आहे. तो कुठल्या दिशेला चालेल? कुठल्या दिशेला चालेल तो विद्यार्थी? तो काय आहे मला सांगा? तो दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो काय आहे? एक मुलगा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. कुठल्या दिशेला तोंड करून उभा आहे? दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. कुठल्या दिशेला उभा आहे? दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. एक मुलगा दक्षिणेकडे तोंड करून 10 मीटर चालतो. दक्षिणेकडे तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून किती मीटर चालतोय? 10 मीटर चालतो. तो कुठल्या दिशेला चालतोय? तो दक्षिणेकडे चालणार ना. दक्षिणेकडे तोंड करून चाललाय म्हणजे तो सरळ तसाच पुढे चालणार ना. दिशा बदलली, तो म्हणला मी 45 अंशामध्ये वळालो नाही, म्हणजे त्याच दिशेमध्ये तो पुढे पुढे जाणार आहे. आता पुढचा टॉपिक काय आहे? दिनदर्शिका. दिनदर्शिका हा जेव्हा आपण टॉपिक घेणार आहोत ना, आता हा लेक्चरला मी पुढच्याच लेक्चरला पूर्णपणे टॉपिक घेणार आहे. दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला माहिती असणारे पॉइंट कुठले कुठले आहेत? एक तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्येक वर्षामध्ये कुठले कुठले महत्वाचे सण आपण साजरे करतो. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी कधी आहे? लोकमान्य टिळक जयंती कधी आहे? महात्मा गांधी जयंती कधी आहे? ह्या सर्व विषयी तुम्हाला काय पाहिजेत? माहिती पाहिजेत. ह्या लेक्चरमध्ये फक्त मी तुम्हाला त्याच्याशी बेसिक गोष्टी मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सामान्य वर्षात एखाद्या महिन्यात किती दिवस असतात? आता
जेव्हा एखादं सामान्य वर्ष असतं, वर्ष दोन प्रकारचं असतं, एक लीप वर्ष असतं आणि एक सर्वसाधारण वर्ष असतं. लीप वर्ष कोणाला म्हणतात? की ज्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना हा किती दिवसाचा असतो आणि कोणत्या महिन्यामध्ये, साधारण महिने म्हणजे काय, की ज्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना 27 तारखेचा असतो, 28चा असतो, 29चा असतो. बघा, मी उत्तर नाही सांगणार. लीप वर्षामध्ये तुम्हाला सांगतं का 4 वर्षानंतर एखाद्याचा बर्थडे येतो, तर 4 वर्षाचा झाल्यानंतर एखादा जर विद्यार्थी फेब्रुवारीच्या एंड मधला असेल, लास्टच्या तारखेला असेल, काय काय वेळेस त्या तारखेचा असतो आणि त्या तारखेला त्याचा बर्थडे हा 4 वर्षांनी साजरा केला जातो किंवा त्या 4 वर्षांनीच त्याची ती डेट येते. आज आपण एक विद्यार्थी असतो, बरोबर. मग ती तारीख कोणती आहे ती तुम्ही मला सांगायची की फेब्रुवारीमध्ये. तो एक दिवस वाढला की आपलं ते लीप वर्ष तयार होतं आणि तो दिवस नसला की आपलं सर्वसाधारण वर्ष असतं. सर्वसाधारण म्हणजे 12 महिन्याचे जर आपण दिवस मोजले तर 365 दिवस होतात. म्हणजे 30 31 30 31 30 31चा महिना असतो, 27चा कधी 28चा महिना असतो, बरोबर. म्हणजे ह्या सर्वसाधारण महिन्यांमध्ये किती असतात? 365 दिवस असतात. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस जास्त असतात लीप वर्षाच्या तुलनेने? एक दिवस कमी असतो ना. सामान्य महिन्यामध्ये एक दिवस कमी असतो आणि लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, बरोबर. सामान्य महिन्यामध्ये 28चा असतो, लीप मध्ये 29चा असतो. हे झालं सामान्य आणि लीप. मी बेसिक फक्त नॉलेज देणार आहे. आज शुक्रवार असेल तर परवा कोणता वार होता? तर रविवार होता. उद्या वार कोणता आहे? परवा वार कोणता आहे? ह्या गोष्टी माहिती पाहिजे. जर आज सोमवार होता तर आठवड्याचा बाजार कोणत्या वारी भरतो? जर राघवचा गुरुवारी आठवड्याचा बाजार असेल तर त्या दिवशी, ह्याच्यावर पण आधारित तुम्हाला मी प्रश्न घेणार आहे. सोमवारपासून 7 दिवसांनी पुन्हा कोणता वार येतो? पुन्हा कोणता वार येतो? तोच वार येतो. 7 दिवसांनी पुन्हा. आठवड्याचे वार किती आहेत? 7. आठवडा किती दिवसाचा असतो? 7, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत कळालं असेल. मी तुम्हाला दिनदर्शिका टॉपिक पुन्हा एकदा वेगळे ह्याने घेणार. मी आता फक्त बेसिक गोष्टी सांगितल्या. मी पुढच्या लेक्चरमध्ये दिनदर्शिकेमध्ये तुम्ही काय पाठांतर करायचे, त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट महत्वाचे आहेत, या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. थँक्यू.